या तीन प्रमुख कारणांमुळे कांद्याचे बाजारभाव होणार पुन्हा 3,000 रुपये पार. कांद्याचे बाजारभाव आता पुन्हा कडाडणार. शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण सध्याला निर्माण झालं. सध्या जर का आपण कांद्याचे बाजारभाव पाहिले तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत त्यामध्ये कांद्याचे दर हे 11 ते 15 रुपयाच्या दरम्यान हा सरासरी बाजार मिळतोय. तर टॉपच्या कांद्याला 20 ते 22 रुपये दर त्या ठिकाणी मिळतोय. एकंदरीतच लाल कांद्या जो काय आहे तो सध्या त्या ठिकाणी मार्केट गाजवतोय. तर जो काय उन्हाळा कांदा आहे तो आता त्या ठिकाणी संपत आलेला आहे. रब्बीची कांदा लागवड देखील आता सुरू आहे, परंतु ही जी काय कांदा लागवड आहे ती गेल्या वर्षीपेक्षा यंदा त्या ठिकाणी जास्त आहे असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. अतिवृष्टीमुळे कांद्याचे जे काय दर होते एक महिनाभरापूर्वी जवळपास 5,000 रुपयांचा दर हा त्या ठिकाणी कांद्याला मिळत होता, परंतु आत्ता कांद्याच्या दरामध्ये त्या ठिकाणी घसरण झालेली आहे. शिवाय येणाऱ्या काळामध्ये जो काय लाल कांदा ज्यावेळेस कमी होईल तर त्यावेळेस त्या ठिकाणी कांद्याची टंचाई ही त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे. नेमकं याच पार्श्वभूमीवरती येणाऱ्या काळामध्ये कांद्याला पुन्हा एकदा 3,000 रुपये दर मिळू शकतो असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे. नेमकं या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, कांद्याचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा या गणितावरती त्या ठिकाणी अवलंबून असतात. एकंदरीतच कांद्याची जी काय आवक होती मार्केटमध्ये, याशिवाय कांद्याची निर्यात जी काय परदेशामध्ये होते, यामुळे जे काय परकीय चलन त्यामध्ये भारतामध्ये येतं आणि या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कांद्याच्या दराला प्रभावित करत असतात. दुसरीकडे सध्या जर का आपण कांद्याचे बाजारभाव राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या मग त्यामध्ये लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, सोलापूरसारखी बाजार समिती असेल, मुंबई असेल, पुणे असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी 11 ते 15 रुपयाच्या दरम्यान दर मिळतोय. तर जो काय टॉप क्वालिटीचा कांदा आहे त्याला 20 ते 22 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय. एकंदरीतच जर का आपण बघितलं तर सध्या मार्केटमध्ये लाल कांद्याची जी काय आवक आहे ती आता जास्त प्रमाणामध्ये होत आहे. तर जो काय उन्हाळा कांदा आहे तो उन्हाळा कांदा त्या ठिकाणी कुठेतरी कमी पडला आहे, कारण की उन्हाळा कांदा हा जवळपास त्या ठिकाणी संपला आहे असं त्या ठिकाणी एकंदरीत दिसतंय. दुसरी गोष्ट म्हणजे जी काय निर्यात होत असते तर निर्यातीसाठी प्रामुख्यानं उन्हाळा कांद्याला त्या ठिकाणी मागणी असते, कारण हा जो काय उन्हाळा कांदा आहे हा खायला चविष्ट देखील असतो आणि तो टिकतो पण त्या ठिकाणी 5 ते 6 महिने, आणि यामुळं परदेशातून या कांद्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मागणी असते. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर सध्या रब्बीची कांदा लागवड सुरू आहे. आता ही कांदा लागवड सुरू असताना त्या ठिकाणी ही कांदा लागवड पाठीमागच्या वर्षीपेक्षा त्या ठिकाणी जास्त आहे असं बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. एकंदरीत कांद्याला सध्या बाजारभाव हे घसरलेले असताना पुढील काळामध्ये कांद्याला बाजारभाव हे कसे असू शकतात असा प्रश्न बहुधा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पडलेला आहे. कारण की येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये जी काही कांद्याची टंचाई त्या ठिकाणी निर्माण होणार आहे, तर या टंचाईच्या पार्श्वभूमीवरती कांद्याला पुन्हा एकदा 3,000 रुपये इतका बाजारभाव मिळू शकतो असं बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. कारण की आता जो काय सध्या लाल कांद्याचा हंगाम सुरू आहे तर लाल कांद्याचा हंगाम हा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यानंतर त्या ठिकाणी संपत असतो, परंतु हा संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च जो काय महिना आहे तर या 2 महिन्यांमध्ये त्या ठिकाणी कांद्याची टंचाई ही त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते असं एकंदरीतच पाहिलं जाते. कारण की रब्बीचा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी लागवड होत असते, परंतु हा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी मे असेल, जून असेल या महिन्यामध्ये त्या ठिकाणी हार्वेस्टिंगला येतो. परंतु हे जे काय उरलेले 2 महिने आहेत फेब्रुवारी आणि मार्च यामध्ये प्रामुख्याने कांद्याची टंचाई त्या ठिकाणी निर्माण होत असते, आणि म्हणूनच या टंचाईच्या पार्श्वभूमीवरती कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढू शकतात असं एकंदरीतच त्या ठिकाणी चित्र हे आता दिसत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जर का कांदा हा त्या ठिकाणी मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये येणार जर असेल, तुम्ही जर कांद्याची साठवणूक जर केली असेल तर रोजचे बाजारभावावरून तुम्ही त्या ठिकाणी कांदा विक्रीचा निर्णय करणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे कांदा विक्रीचं नियोजन करताना तुम्ही बाजारभाव पाहून योग्य तो निर्णय घेऊन तुम्ही कांद्याची विक्री जर का केली तर तुम्हाला नफा हा त्या ठिकाणी मिळू शकतो.